उद्धव ठाकरेंनी वापरली। अत्यंत पोकळ अशा प्रकारचं ते आव्हान आहे। आपण बघाल देवेंद्रजींनी महाराष्ट्राचं राजकारण समर्थपणे या ठिकाणी केलेलं आहे। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून उत्तम मुख्यमंत्री म्हणून काम केलं। आता दोन्ही पक्षांना सोबत घेऊन राज्याचं सरकार जनतेच्या हितासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयातनं नीट चालतंय आणि त्याच्यामुळं पवारसाहेब असतील उद्धवजी असतील यांना देवेंद्रजींच्या विषयी कमालीचा द्वेष आणि मत्सर आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भावना अधूनमधून त्यांच्या उफाळून येत असतात। देवेंद्रजींवर द्वेषानं मत्सरानं कोट्या करून बोलल्याशिवाय त्यांच्या मनाचं समाधानच होत नाही आणि मग कुठे मेळावा आणि अशा प्रकारची सभा असेल त्याच्यामधनं आपला त्या ठिकाणी हा राग भागवून घेतात। परंतु देवेंद्रजी कधीच व्यक्तिशः नाक्यावरचं भांडण असल्यासारखं कधीच बोलत नाहीत। ते महाराष्ट्रातले सुसंस्कृत राजकारणी आहेत। आरेला कार्य ते त्या ठिकाणी कामात न करतात। परंतु हे शेताच्या बांधावरचं जसं भांडण असतं तसं तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन ते महाराष्ट्राच्या प्रगल्भ आणि सुसंस्कृत राजकारणाला शोभा देणारं असं नाहीये। दरेकरजी, मोदींना देखील उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलेलं आहे, इथे प्रचाराला या, उरली सुरली गुरमी उतरवेन, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी मोदींना सुद्धा दिलंय। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हेच त्या ठिकाणी गुरमी आहे आणि जो गुरमीतच बोलतोय त्याने गुरमी उतरवायची भाषा करणं यात सर्व काही त्या ठिकाणी आलं। आता पराभवातलं सुद्धा यश मानून ढोल पिटवण्याचं काम उद्धव ठाकरेंचं सुरू आहे। आज तिसऱ्यांदा मोदी देशाचे पंतप्रधान झालेले आहेत। ही वस्तुस्थिती ते स्वीकारायला तयार नाहीत, मान्यच करायला तयार नाहीत। कारण आपण बघाल की या देशात सलग 3 टर्म पंतप्रधान होण्याचा त्यांनी विक्रम केलाय। त्यामुळे मोदींची काय जिरवली आणि आता विधानसभा जवळ आहे ना। तुम्ही जे राणा भीमदेवी थाटामध्ये ज्या त्या ठिकाणी घोषणा करताय वक्तव्य करतायत तेव्हा कळेल कोण कोणाची जिरवतंय हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी कळेल। मला वाटतं अहंकार किंवा अशा प्रकारचं बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही। राजकारण आपल्या ठिकाणी करावं, आपला पक्ष वाढवावा, भूमिका घेऊन लढावं, पण हे नाक्यावरच्या भांडण्यासारखं कुस्तीसारखं व्यक्तिगत या ठिकाणी घेण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत, ज्यातनं त्यांचीच प्रतिमा त्या ठिकाणी लोकांच्या मनातनं त्या ठिकाणी मलिन होईल, उतरून जाईल। धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर उद्धव ठाकरे यांचा हा अहंकार आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे।